आता दोन टीम एकमेकांचा समोर असणार आहेत. ज्यानं मागचा सामना जर आपण बघितला तर अगदी लिया आपल्या बाजूला झुकवला होता. एक सामना अगदी जवळनं गमावला. काय स्ट्रॅटेजी चुकल्या, डावपेच चुकले ते टीमचे, खास करून यशोदा महाराज या टीमचे. ते स्ट्रॅटेजी थोडेसे चुकल्या होत्या आणि आता त्या चुकलेल्या स्ट्रॅटेजी पुन्हा एकदा या सामन्यामध्ये काही गोष्टीमध्ये बदल करून तेही मैदानावरती उतरले. तर इन्फॉर्म फलंदाज मैदानावरती दाखवलं होतं. अर्थात मागच्या सामन्यामध्ये अगदी आक्रमक इनिंग, आक्रमक, आकर्षक आणि रोमहर्षक सामन्यामध्ये पाहिजे होती तशी इनिंग साकारली होती ती अक्षय पाटीलनं. तो अक्षय पाटील बॅटिंग करतोय. अर्थात रुद्राणी एंटरप्राइजेस बॅटिंग करतायत आणि त्याच्या समोर आहे मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ यशोदा महाराज. पंच फक्त 1 मिनिटासाठी थांबा, 1 मिनिटासाठी. फक्त 1 मिनिट. काही टेक्निकल गोष्टी आहेत, आपण त्या देखील पूर्ण करतोय, त्याच्यामुळे वेळ घेतोय. दोन्ही संघांना देऊया या महत्त्वाच्या सामन्यामध्ये हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम यशोदा महाराज आणि रुद्राणी एंटरप्राइजेस या दोन्ही टीमला देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. चला मॅच लावते सुरुवात. विशाल आणि अक्षय ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी रौनक सज्ज होतोय. पंचाकडनं आला इशारा, लेट्स प्ले. मॅच महत्वाची, क्वालिफायच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकायचं आहे. अगदी ते शेवटच्या मॅच पर्यंत जायचं आहे. त्यासाठी आता यशोदा महाराज, रुद्राणी एंटरप्राइजेस, ऑल द बेस्ट. दोघांना देऊया आपण हार्दिक शुभेच्छा. टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे, बॅटला वरच्या बाजूला लागला होता. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिथे जवळपास बॅटच्या त्या आतल्या बाजूला ते स्टिकर असतं ना, स्टिकर, त्या स्टिकरच्या आसपास हा चेंडू आदळला गेला होता. मागच्या सामन्यामध्ये 76 धावा केल्या होत्या या टीमनं. 77चा पाठलाग करायचा आहे. तर एक असा संघ ज्यानं 67 धावांचा पाठलाग करताना थोडासा कमी पडला होता आणि तो संघ आता मैदानावरती होते. 54चा पाठलाग होऊ शकला नव्हता. ऑफस्टंपच्या बाहेर आहे, ऑफस्टंपच्या बाहेर आहे, भरपूर बाहेर. पंच वळतात, इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा. आता अशा मॅचमध्ये बघा, चुकीला माफी नाही, जसा एक फेमस डायलॉग आहे ना, तसा इथे आता तो ऑप्शन पण नाहीये तुम्हाला. आणि ऑप्शन सोडून द्या, अशा स्टेजवरती चुका काढायचा अधिकार पण नाहीये तुम्हाला. चुकाच करायच्या नाहीयेत. कमीत कमी चुका जो संघ करेल ना तो जिंकेल. टप्प्याचा चेंडू होता, फटका खेळायचा होता, एसटीच्या हातामध्ये चेंडू जातोय. म्हणून मी म्हटलं ना, टीम रुद्राणी एंटरप्राइजेस आणि यशोदा महाराज, जो संघ कमीत कमी चुका करेल तो जिंकेल. कमी चुकेल तो जिंकेल आणि जो चुकेल तो या टुर्नामेंटमधनं बाहेर पडेल. या टुर्नामेंटमधनं तो बाहेर पडेल. त्याच्यामुळे चुकायचं नाहीये. आमचे जहीर भाई असते तर सांगितलं तर, आज अगर गलती करोगे ना तो 365 दिन इंतजार करना पडेगा. तर फेमस डायलॉग आहे. 365 दिवस अर्थात शिरगाव प्रीमियर लीगची तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. म्हणजे 2026 नंतर डायरेक्ट 2027 तुम्हाला बघावं लागणार आहे. त्याच्यामुळे तितका लंबा इंतजार नाही करणार आहे, तितकी वाट नाही पाहायची आहे. किंबहुना आता पुढचे 2 सामने असे खेळायचे आहेत दोन्ही टीमला की फायनलपर्यंत प्रवेश आपण मिळवायचा आहे. स्ट्रायकरला अक्षय, रौनक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पंचाच्या डाव्याच्या बाजूने. क्रॉस बॅटेड फटका खेळाय, क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषा पार. पहिला चौकार, पहिला 4 SPL चौकार. थैंक यू. ये खूबसूरत समा भी है, खूबसूरत लम्हा भी है. ये लम्हे है भाई, ये यादें है, या आठवणी आहेत शिरगाव प्रीमियर लीगच्या. कायम आपल्या मनामध्ये, आपल्या स्मृतीमध्ये, आपल्या हृदयामध्ये जतन करणाऱ्या या आठवणी आहेत. साधा बदा पलकावरती बॅक ऑफ द हँड, बॅक ऑफ द हँड. थोडंसं मनगट उलट्या बाजूला फिरलं होतं. हा चेंडू हाताळताना व्हरायटी पाहिजे तुमच्याकडे.
विविधता पाहिजे. फलंदाज ज्या अंगानं बॅटिंग करतोय त्या अंगानं जर आपण केले तर तुमची विचारक्षमता किंवा विचारशक्ती देखील तशी असायला हवी की फलंदाज काय विचार करतोय, पुढचा पाय कसा खेळतोय, स्क्वेअर ऑन होतोय, बॉलच्या रेषेमध्ये येतोय, अप्रोच काय राहिलाय, ऑन साईडला किती फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय, या सर्व गोष्टी बिलकुल आपके जहन में होणे चाहिए. एक गोलंदाज तेव्हाच परफेक्ट असतो त्यावेळेला तो फलंदाजाच्या डोक्याचा विचार करतो. तो काय विचार करतोय त्या विचारांवरती तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर अटॅक करून खेळलाय चेंडू जमीन लगत चाललाय. वाईट लॉंग ऑनला श्याम पोचतील चेंडूपर्यंत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या ओव्हरचा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना एक चौकार आलाय. धावा आहेत धाव फलकावरती 9 आफ्टर 1 ओव्हर. स्कोर 9. थँक्यू. सुंदर गाणं आपल्या देशाप्रती नक्कीच आहे. कारण पूर्ण जग फिरा पण आपल्या देशासारखा देश नाही आहे. आणि डीजे मास्टर नक्कीच एक गाणं आहे ते परदेश चित्रपटामध्ये बघा. लंडन देखा, पॅरिस देखा और देखा जापान, कहीं नहीं है पूरे जग में दुसरा हिंदुस्तान नाही आहे. आपण तुम्ही जगामध्ये कुठेही फिरा, आपल्या देशासारखा विविधतेने नटलेला आणि परंपरेनं सजलेला असा देश नाही आहे. आणि आज आपल्या सर्वांसाठी नक्कीच एक असा दिवस आहे. आज 26 जानेवारीचा दिवस प्रजासत्ताक दिन आपण प्रत्येकजण साजरा करतोय. का तर त्या हुतात्म्यांनी, त्या स्वातंत्र्य सैनिकांना जे लढा दिला, ते लढले, त्याच्यामुळे आज हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे आणि त्याचा उपभोग आपण घेऊ शकतोय. दुसरा षटक हाताळण्यासाठी श्याम. पहिला चेंडू स्वेअर मारा, भरपूर स्वेअर मारा. पहिला चेंडू हाताळताना स्वेअर मारा होतोय, खांद्याचा अतिरिक्त जोर दिला जातोय. तर आज आपली भारतीय सेना किंवा आपलं मिलिटरी आहे त्याच्यामुळे आपण सुखाने आरामात झोपू शकतो. थोडीशी गरमी आली, थोडीशी थंडी आली तर आपल्याला टेन्शन वाढतं. पण आज भारताच्या सीमेवरती अगदी सियाचेन सारख्या प्रदेशामध्ये -40 -50 मध्ये आपली भारतीय सेना अर्थात इंडियन आर्मी तिथे आजही उभी आहे. त्याच्यामुळे आपण सुरक्षितपणे वावरू शकतो, फिरू शकतो आणि आनंदाने जगू शकतो. पुढ्यातला चेंडू होता अगदी स्टॉक केलाय आणि चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. लंडन देखा, पेरिस देखा, लंदन देखा, पेरिस देखा और देखा जापान. माइकल देखा, एल्विस देखा, सब देखा मेरी जान. सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. थँक्यू. नक्कीच जसं हिंदुस्तान नाव आहे तर आपली छाती आज अभिमानानं अगदी अंगावर काटा प्रत्येकाच्या आला असेल. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा और हम बुलबुले इसकी ये गुलसिता हमारा. तसं आपला हिंदुस्तान आहे. आज देखील तितकाच महत्वाचा पडला. थोडासा कट झाला, कडर चेंडू हाताला गेला होता म्हणून त्या भारतीय सेनेचा त्याच करा उल्लेख केला होता. -डिग्रीमध्ये संरक्षण करणं सोपं नाही आहे. कधी कधी आपण बोलतो बाबा प्रत्येक ठिकाणी फिरायला जाता तेव्हा एकदा सीमेवरती देखील जाऊन बघा परिस्थिती काय असतं. थोडासा तपती धूप में थोडासा तड़पते देखिए, थोडासा थंडी में सिकुड़ के देखिए. ज्यावेळेला तुम्हाला पाहिजे असेल ना त्यावेळेला रणंत्या उन्हामध्ये फिरून बघा. राजस्थानच्या रणामध्ये जी तपती रेत असते ना त्याच्यामध्ये तुम्ही तापून बघा. सियाचेनच्या थंडीमध्ये थोडंसं कुडकुडून बघा. अरे कैसी होती है मुल्क की हिफाजत, एक बार सरहद पे जाके देखना. तशी आपल्या देशाची सुरक्षा भारतीय आर्मी अर्थात भारतीय सेना करते. आणि म्हणून आजचा दिवस त्या आठवणींना उजाळा देतोय. त्या सर्व हुतात्म्यांना, स्वातंत्र्य सैनिकांना देखील आठवण करतोय आपण. लोअर फुटचा चेंडू होता, पुन्हा एकदा रीच केलं, अगदी लांब होता. चेंडू मध्ये काही खराबी नव्हती, ती एबिलिटी आहे विशालची. विशाल अगदी रीच झालं आणि रीच आउट होऊन या चेंडूला पाठवलंय षटकार.
केला होता बघा. हा स्लोअर वन होता, बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला गेला होता. चेंडूमध्ये काही खराबी नव्हती. विशालची गुणवत्ता होती, हे टॅलेंट दिसून आलं होतं. ही स्पर्धा आपण बघतोय आणि या स्पर्धेच्या निमित्तानं काही स्पॉन्सर्स आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा पंच वळतात. कुटुंबाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. या स्पर्धेच्या निमित्तानं कित्येक स्पॉन्सर्स आहेत आणि त्या स्पॉन्सरचा देखील नामोल्लेख होणं गरजेचं आहे. फुल टॉस करणार नाही लॉस आणि चेंडू गेला लॉंग लेग सीमारेषा पार. षटकार. विरारच्या स्टेशन बाहेर करतोय मच्छीचा बाजार. येता जाताना मारी नजर गिराईक माझ्या टोपलीवर. विशाल आहे भाई, विशाल. असा फटका तोच खेळणार आणि फुलटॉस बॉलवरती अगदी पुरेपूर वापर केला गेला आणि चेंडूला पाठवलं. मागच्या सामन्यामध्ये अक्षय लीड रोलमध्ये होते. अक्षय सांगता बाबा हमें सीधे साधे अक्षय अक्षय, पण आता मॅच आता संघाची धुरा त्याच्या हातामध्ये, म्हणजे असं म्हणूया की आता संघाची हातामध्ये घेतली मशाल. आता कुशाल बॅटिंग करतोय विशाल आहेत. 8 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी त्याने साकारले. संघाची धावसंख्या धावून पोहोचले 29. 29 वरती अगदी महागडा ठरतायत. शेवटचा बॉल या षटकातील. कोट्याबॅटचा चेंडू विशालच्या बॅटमधनं अजून फटका जरूर आलाय, पण समोर कोण आलंय? समोर आलाय रोनक आणि त्याने टिपला झेल. एक आक्रमक इनिंग संपुष्टात. गडी बाद. काही जण गाणं एन्जॉय करतात, कारण सुंदर असं गाणं. जर या सोमवार असला तरी मच्छीला कोण नाही म्हणत नाही जास्त. तर मासली तसं आहे, मछली जल की राणी है. आणि आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर नक्कीच डीजेवाले भाई, मछली जल की राणी है और फ्राय करके उसको खानी है. अशी खाऊ नका, कारण फ्राय केली तर त्याची मजा आहे. म्हणजे छोटी मुलं वेगळं सांगतात मछली जल की राणी है जीवन उसका, पण मछली जल की राणी है और फ्राय करके उसको खानी है, तेव्हाच त्याची रंगत वाढणार आहे. आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिले तर शिरगाव प्रीमियर लीगचं जे प्रथम पारितोषिक जर पाहिलं तर कैलासवासी भाऊराव मनू पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य करण्यात आलेले श्री भूषण भाऊराव पाटील यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हे पहिलं जे पारितोषिक आहे ते दिलेलं आहे. आणि दुसरं आहे, दुसरं जे आहे ना ते महत्त्वाचं आहे, कारण कुमार रोहित नारायण पाटील यांनी ते स्पॉन्सर्स केले. पण एक स्टोरी आहे ती येऊया आपण. 2 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, रोनकचा चेंडू होता, जमीन लगेच चेंडू चाललाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पुन्हा एकदा बीट झालाय. गोलंदाज बदलला आणि खेळ बदलला. रोनक आले रे भाई, रोनक छाग आहे. रोनक पाहिजे, अशी चमचमती पाहिजे, कारण 2 षटकामध्ये धावा गेल्यात. याची थोडंसं आपण बघितलं, या षटकामध्ये कमबॅक करावा लागणार आहे. धावा धापलकेवरती येते 30. 1 गडी बाद 30 धावा. चर्चा दोन्ही खेळाडून केले. गौतम असा उत्तम खेळतो, पण कधी कधी काय असतं का थोडासा लवकर स्क्वेअर होतो पाय, आणि तेच जाऊन आता अक्षयने त्याला सांगितले, गौतम भावा तुझ्याकडे क्षमता आहे, गौतम भावा कर आता धावा करायचे आहेत. आडव्या बॅटनं थोडंसं लांबून खेळलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. आणि सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकानं पाहिलंय की 1 रन झाले, पण 1 रन नाही झाली, स्ट्राईक अक्षयकडे आलाय. सगळ्यात महत्वाचं आहे, फक्त 1 रन नाही आहे, स्ट्राईक जो आहे ना
तो अक्षयकडे आला का स्ट्राईक महत्वाचा आहे. कोण बॅटिंगला आहे कोण स्ट्रायकरला आहे. रौनक चांगली बॅटिंग गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. पहिला अगदी व्हरायटीवाली गोलंदाजी, चेंजेस करतोय, बदलाव करतोय. मी म्हटलं ना बाबा 1 रन नाही आली, तो स्ट्राईक चेंज आलाय. हा षटकार त्यामुळे आलाय. आता नजरा पाठीमागे गेल्यात. आपण पुढे जाऊया या सिक्सरनं षटकार. मला पोरे तुला नावरो केले, कडसोला पोरे तुला नावरो केले, दादे मला नावरो केले, हे दादे मला नावरो केले, हे. थँक्यू. दुपारच्या वेळेला अशी गाणी आली का बरं वाटते, कारण प्रत्येक जण आता इंटरेस्टिंग आहे, कारण कोण क्वालिफाय होणार त्याच्यापेक्षा मनोरंजन गरजेचं आहे. काही वेळेला म्युझिक थेरपी असते, म्हणजे वेगवेगळ्या थेरपी असतात. जसं फिजिओथेरपी असते त्याचप्रमाणे वॉटर थेरपी आहे, तसं म्युझिक थेरपी आहे. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक थोडासा लांब, चेंडू त्याच्या डोक्यावरून अगदी वरून चौकार. पोळींचे शहरा गेलीला पोरे, पोळींचे शहरा गेलीला पोरे, मिळालो तुआ दैवा ओ, मिळालो तुआ दैवा. थँक्यू. धापल कवरती एकदा नजर टाकूया. 41 41 धावा धापल कवरती आहेत. 17 वरती 19 वरती बॅटिंग अक्षय करतोय. मागच्या सामन्यामध्ये 17 वरती बॅटिंग अक्षय करतोय. मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक अक्षयच्या बॅटमधनं आलेलं. पुढे केलो मागे केलो, पुढे केलो मागे केलो, आगे पिछे खेळणे कोशिश. पुढच्या चेंडूला मागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता चुकलंय. सकाळच्या वेळेला गर्दीच्या वेळेला ट्रेन पकडताना बाबा मधला हँडल पकडू की तो मधला दांडा पकडू असं थोडंसं आपल्यालाही वाटतं गर्दीमध्ये, कारण आतमध्ये घुसायचं असतं. 3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. धावा धापलकवरती 41 41. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पहिलं प्राईज जसं आम्ही म्हटलं होतं कैलासवासी भाऊराव मनू पाटील यांच्या माध्यमातून ते स्पॉन्सर करण्यात आलेली ट्रॉफी आहे. आणि दुसरी आहे कुमार रोहित नारायण पाटील. आणि प्रत्येकाला कोण ना कोणतरी आवडतं, पण रोहित भावाला आपला डॉग तो आवडतं आणि त्याचं नाव कॅश आहे. कॅश चाहिए मुझे कॅश चाहिए गाणं फेमस आहे. तसं आता कॅशनं आणलेली ट्रॉफी प्रत्येकाला पाहिजे. कॅशनं ती ट्रॉफी आणले आणि ती पाहिजे. दुसरं ती ट्रॉफी आपण बघू शकता ती स्पॉन्सर्स करण्यात आलेली आहे. कुमार रोहित नारायण पाटील आपला डॉग आहे कॅश नावाचा, आणि त्याच्या नावाने ती ट्रॉफी त्यानं स्पॉन्सर्स केलेली आहेत. 3 षटकांचा खेळ. धावा धापलकवरती 41. गोलंदाजीमध्ये होईल बदल. प्रताप चालता चालता थांबले, चालता चालता थांबले. धनाजी आम्हाला माहिती देतात का बाबा दोनो भाई भाई है. आणि एक फेमस डायलॉग बघा, आपण आता मॅच बघतो तेव्हा फेमस एक डायलॉग येतो, दोनो भाई दोनो तबाई. तसा 2 भाई दोनों तरफ तबाई. बघूया भाई भाई का प्यार है. भाई 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 का प्यार में अगर बीच में है तो एक सिक्सर आता है भाई. सिक्सर षटकार. अरे आकाशातून तो पक्ष्यांचा थावा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. थँक्यू. चर्चा झाल्या 2 भावांमधल्या. 2 भाऊ एकमेकांसमोर आहे. चर्चा तीही चालले. या 2 भावांमध्ये मोठा कोण आहे छोटा कोण आहे, बडे मिया कोण छोटे मिया कोण. पण या खेळामध्ये मोठा कोण छोटा कोण नाही. ज्याची कामगिरी मोठी तो मोठा होणार आहे. न कद बडा ना पद बडा, संकट पे समय पे जो साथ खड़ा ना वो सबसे बडा. कोण मोठा आहे कोण छोटा आहे, बडे मिया छोटे मिया मधली लढाई आहे मैदानावरती. बडे मिया छोटे मिया मधली लढाई. एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई, भाई भाई पिटाई. षटकार. थँक्यू. लागोवरचे 2 षटकार. एकाने कोणीतरी सांगितलं बाबा भाई भाई न चेंडू मारला का बॉन्ड लाईनच्या बाहेर जाई. तसं भाई भाई वाली लढाई आहे. हे गाणं देखील फेमस आहे ना भाई भाई. तसं भाई भाई वाला खेळ मैदानावरती आहेत. काही थोडेसे अनुभवाचे बोल रोनकने येऊन प्रतापसाठी दिलेत की प्रताप टेन्शन नाही घ्यायचं. स्पॉट नानाचा फेमस डायलॉग आहे, टेन्शन लेने का नाही टेन्शन देने का. तसा खेळ आहे. टेन्शन लेने का नाही भाई, टेन्शन देने का आहे. टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायचं आहे. फुल टॉस बॉल
क्षेत्ररक्षक आहे पण पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पंचांचा इशारा येतोय. इट्स 4 6 6 अँड 4 चौकार. मोहर आलाय और जेवून जा बाजाराला. थँक्यू. 664 डीजे वाले भाईने गाणं लावलंय गाणं. बाजाराचा उल्लेख केला पण बाजारामध्ये असं तुम्हाला किंमत मिळणार नाही. ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच मार्केटमध्ये किंमत त्यालाच मिळणार जो हिंमत दाखवणार. भाई डरना नाहीये. इथून सांगितलं दिरकर मामाने सांगितले षटकार गौतम तू मारलेत किंमत मिळणार. आपने काम किया नेक इनाम आएंगे अनेक. 500 रुपयाचं कॅश प्राइस दिनकर मामा यांच्या माध्यमातून गौतमसाठी आलंय. गौतमसाठी आले 664. धापलकावरती नजर टाकूया. 57 दिनकर मामा यांच्याकडनं प्राइज आलंय. त्यांनी सांगितलं होतं ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच किंमत. भाई थोडासा डर है पण एक ऍड येते ना माउंटेन ड्यूची. डर के आगे जीत है क्रिकेट की यही रीत है. डर के आगे जीत है भाई. आखो टप्प्यात चेंडू फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अजून डोक्यावरून लांब वरचा स्पेशल SPL षटकार. थँक्यू. आणि जसं मी म्हटलं डर के आगे जीत आहे. दापल कवर दे नजर टाकूया. 6 6 4 6 63 का झालेत माहितीये का. या ओव्हरमध्ये 3 षटकार आलेत. 6-3 म्हणून 63 आलेत. आणि जसं आम्ही म्हटलं बाबा माउंटेन ड्यू घ्या डर के आगे जीत है. एकाने मेसेज केलाय भाई कितना भी माउंटेन ड्यू पियो डर आखी दारू पिणे के बाद ही भागताय. तेव्हाच पळतो त्यापेक्षा पळत नाही कधी. त्यामुळे माउंटेन ड्यू कितीही प्या. दोघंही आहेत तर बघूया माउंटेन ड्यू घ्यायचं आहे का. डर के आगे जीत है. फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह केला चेंडूला. आणि घरात ना एकाला तरी ओरडणार आहे. ज्याने खराब बॉलिंग टाकली त्याला तरी नाही तर ज्याने मारलं त्याला तरी. नक्कीच काही मनोरंजनाचा विषय असतो कारण जसं SPL चालू आहे शिरगाव प्रीमियर लीग आहे पण हा टॅलेंट आहे. टॅलेंट गौतमकडे आहे प्रतापकडे देखील आहेत. प्रताप टॅलेंट दाखवा. बॅटला लागला खाली पडला होता. चेंडू जातोय कॉन्सन्ट्रेशन महत्व. फिल्डिंग खराब जिथे 1 रन होती दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा देखील या चेंडूवरती पूर्ण केल्या. 2 धावांनी धावफलकावरती एकदा नजर टाकूया. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना डबल 6. स्कोरर आम्हाला माहिती आहे 6 भरपूर लागले आहेत. स्कोर झालाय 66 डबल 6. अजून एक आपण डीजे वाले भाई बिल ऑन फायर आहेत. हे गाणं ऐकूया आणि येऊया. स्कोर डबल 6 66. थँक्यू. रंग चढेगा नक्कीच चढणार आहे. रंग चढणार आहे. कोणाला हिरवा आवडतो पिवळा आवडतो लाल आवडतो काही काना ग्रीन आवडतो काही काना ब्ल्यू आवडतो पण सगळ्यात चांगला रंग कोणता माहिती आहे का गुलालाचा. कारण तो विजयाचा रंग असतो. विजयाचा रंग गुलालाचा रंग तो कोणाला आवडणार आहे. कोण या आजच्या या SPL ला शिरगाव प्रीमियर लीग ना जिंकून ती ट्रॉफी घेऊन जाणार. जसा उल्लेख केला गाण्यामध्ये बँड बजाय 2 टीमना बँड बुक केल्याची नोंद झालेली आहे. 2 टीमनं नोंद केलेली आहेत. बँड बुक केल्यात दोन्ही टीमनं. धावा दाफलकावरती येते डबल 6. शेवटचं षटक हाताळण्यासाठी अमित एक यंगस्टर आहे. आणि जसा विनायकने देखील म्हटलं होतं की या प्रीमियर लीगमध्ये काही खेळाडू जर चांगली कामगिरी करतील तर ती शिरगावच्या मुख्य संघाकडनं खेळणार आहेत.
पहिला चेंडू जमीन लगत खेळलाय, वेगानं चालला चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरती, अगदी वेगानं जसा बॅटनं निघाला तसा चेंडू पार झालाय, चौकार. कहीं तू है कहीं ये है कहीं वो है कहीं डोले 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 रे जिया. थँक्यू. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळला, चेंडू जोपर्यंत दोन क्षेत्ररक्षक ते लॉंग ऑनला होता, एक वाईट स्ट्रॉंग आपला अर्थात काउ कॉर्नर, या मधलं अंतर पार करून चेंडू गेलाय तो सीमारेषा पार, चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर मिस्टम स्ट्रोक जरूर झाले, क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, नाही पोहोचणार, पंचांचा इशारा येतोय, अजून एक, चौकार. रोके कोई मुझे, टोके कोई मुझे, दूंगा उसे जहां से मिटा. थँक्यू. मुकाबला तर नक्कीच आहे आणि तो मुकाबला शिरगाव प्रीमियर लीगचा सुपर हिट मुकाबला, सुपर हिट मुकाबला. 9 चेंडूमध्ये 31 धावांचे खेळी आतापर्यंत साकारले. संघाची धावसंख्या 74, 74. बटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या थोड्याशा वरच्या बाजूला चेंडू लागलाय, एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतील. मागच्या सामन्यामध्ये आपण अक्षयची बॅटिंग एन्जॉय केली होती, अक्षय पाटीलनं टोकलेलं ते अर्धशतक एन्जॉय केलं होतं. या सामन्यामध्ये अक्षय गौतमची बॅटिंग एन्जॉय करत होता, जे नॉन स्ट्राईक एंडला उभे होते. आता स्ट्रायकर एंडला आल्यात, स्ट्रायकर एंडला अक्षय आल्यात. तर गोलंदाज यंगस्टर आहे, अमित आहे. नाम बिलकुल आपका भी होगा अमित, नाव तुझंही होणार जर अक्षरसारख्या फलंदाजाला तू बात करणार. नाम उनका भी होगा भाई, काम ऐसा करो की नाम बन जाए. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. पंच सांगतात वाईट बॉल आहे. भाई काम करो ऐसा कि नाम हो जाए, और नाम इतना बनाओ ना कि सुनते ही काम हो जाए. कारण काम करवायचं काही काना ओळखीनं काम मिळतं, काही काना मेहनतीनं मिळतं. पहचान से मिला काम तो थोड़ी देर तक याद रखता है, लेकिन काम से मिली पहचान उम्र भर तक याद रहती है. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल, पुढे एकदा स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, स्वीप केलाय चेंडूला, चेंडू स्क्वेअर लेगच्या सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. 16 चेंडूमध्ये 51 धावांची पार्टनरशिप, 16 डिलिव्हरी, 51 ची पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंमध्ये आल्या. टाळ्यांचा गजर येईल या दोन्ही खेळाडूंसाठी. संघाची धावसंख्या धावून पोहोचली ती 80, 80 धावा धावफलकावरती आहेत. त्याच करता मी म्हटलं होतं बाबा, काम असं करा की तुमचं नाव बनणार. काही काना वशिला पाहिजे असतो, वशिल्यानं काही जण पुढे जातात, पण मेहनतीने पुढे जा, मेहनतीने पुढे जा, मेहनत तुम्ही करा. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी स्प्राईट घेऊन आल्यात. स्प्राईट तेच सांगतात, सीधी बात नो बकवास, सीधी बॅट षटकार, सिक्सर. थँक्यू. स्कोर जाऊन पोहोचला 86, 86 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल, स्कोर बोर्ड वरती धावा आहे त्या 86, 86. 86च्या मध्ये अजून 6 जोडा, अजून 6 जोडा. एवढ्या जोरात या चेंडूला मारलाय, चेंडू येईल का नाही माहिती नाही, आला तरी बघितला माहिती पडेल, हेअरलाईन फ्रॅक्चर आहे त्याला, एवढ्या जोरात मारलाय. 92. कोई मुझे, दूंगा उसे जहां से मिटा. थँक्यू. 5 षटकांचा खेळ संपलाय, 92 धावा धावफलकावरती आहेत. आणि एक योगायोग असा आहे ना, ज्या टीमनं या 92 धावा केल्या त्याचा डगआउट बरोबर तोच आहे. कालच्या दिवसामध्ये त्या डगआउटमधनं 97 धावा केल्या होत्या. काय त्या गडबड त्या डगआउटमध्ये आहे का? त्या डगआउटमध्ये जो टीम जाते ना, ते अक्षयसाठी 500 रुपये दिनकर मामा यांच्याकडनं जाहीर झालं. अक्षरच्या खेळीसाठी हे प्राईज आलंय, पण ही पहिली इनिंग होती. दुसरी इनिंग यायची आहे. दुसरी इनिंग देखील धमाकेदार येऊ शकते, तितकी ताकद त्या बाजूला आहे, त्या बाजूला तितकीच ताकद आहे, क्षमता त्या बाजूला देखील आहेत. यशोदा महाराज गेल्या वर्षीचा आपण बघितला, हा चॅम्पियन संघ आहे. चॅम्पियन संघ पलटवार करणार, तो सांगतोय वार तुम्ही केलाय, पलटवार आम्ही करणार. त्याकरता दुसरी इनिंग धमाकेदार येऊ शकते. कारण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जावा,
2025 ची स्पर्धा आठवा. अगदी अंडर प्रेशर घनश्याम भोईरने केलेला खेळ आपण बघितलाय या यशोदा महाराजच्या टीमकडनं. पलटवार तिथून येतोय का ते पाहूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. धनंजय पाटील जॉईंट होतील. पण डीजे मास्टर या एक गाणं वातावरण बनवण्यासाठी एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. शिरगाव प्रीमियर लीग 2026 मध्ये बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो टकर वो हो टकर मैं न रुकेगा. आइला रे आइला, हाथीचा मैला, आइला रे आइला, हाथीचा मैला. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो टकर वो हो टकर मैं न रुकेगा. आइला रे आइला, हाथीचा मैला, आइला रे आइला, हाथीचा मैला. मैं हूँ कहीं तू है कहीं ये है कहीं वो है कहीं डोले 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 रे जिया बात चली ऐसी चली धूम मची गली गली ऐसा तूने काम है किया मैं हूँ कहीं तू है कहीं ये है कहीं वो है कहीं डोले डोले चला वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. शिरगाव प्रीमियर लीग SPL 2026 आपण पाहतात. आजचं अंतिम दिवस, दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि पर्व 6 मध्ये आपण सर्वजण आहोत. पाठलाग करायचा 93 धावांचा. जसं तुकाराम सरांनी समालोचन करताना एक गोष्टीचा उल्लेख केला की धावा झाल्यात पण दुसऱ्या बाजूला चेस होऊ शकतात. कारण या SPLच्या आपण मागच्याच वर्षामध्ये घनश्याम भोईरची ती बॅटिंग पाहिली होती. आता संधी पुन्हा एकदा मैदानावरती आहेत. दुसऱ्या बाजूनं 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस त्यांनाही संधी आहेत. कारण धावा त्यांनी बनवल्यात 92-93 धाव्यांचं लक्ष, 93 धाव्यांचं लक्ष. साधं सोपं लक्ष नाही आहेत. मैदानाच्या मध्ये 93 धावा पूर्ण करण्यासाठी तिथे आक्रमक विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करायचे आहेत. पण दुसऱ्या बाजूने गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर गौतम मात्रे, एका बाजूने गौतम, दुसऱ्या बाजूने प्रताप. आता जसं आमने सामने पाहिलं होते, आधी गौतम बॅटिंगला होते, प्रताप गोलंदाजीला होते. पुन्हा भाऊ एकमेकांच्या समोर आल्यात. गौतमचा पहिला बॉल सोडून दिलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. सुरुवात डॉट बॉल होताना पाहायला मिळत आहेत. 29 बॉलमध्ये 93 धाव्यांचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे. आजच्या दिवसातील जी अंतिम मॅच खेळायची असेल जर तर इथून मात्र तो विजय मात्र मिळवणं गरजेचं आहे. त्या विजयाच्या दिशेने कोण वाटचाल करतायत. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु तो बनेल दर्शक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार येतो. चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती 4. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळला. आक्रमक स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर
आधी पारी गौतमची होती, आता प्रतापची आलायत आणि प्रतापच्या बॅटमधून पराक्रम दाखवणारा षटकार. थँक्यू. बाईक जे घेऊन जातात त्यांना विनंती आहे, प्लीज मैदानावरून कोणी बाईक घेऊन जाऊ नये. बाहेरून खूप मोठा रस्ता आहे पाठीमागून, कारण कॅमेरामध्ये तुमच्या बाईक कव्हर होत आहेत. धावसंख्या 10. 3 बॉलचा खेळ संपला. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. लोअर फुल टच बॉल, फटका फावेमध्ये खेळलाय, फटका फसलाय. अक्षय पाटील सँडीच्या हातामध्ये झेल. नाराज दिसतोय प्रताप, कारण मोठी विकेट आलायत. कॅच घेतला अक्षय सँडीनं. आउट. दिलची नागिन निघाली नको पाठूला या लागला दिलची नागिन निघाली नको पाठूला या लागला दिलची नागिन निघाली थँक्यू. चार बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. 10 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रुद्राणी इंटर प्रदेश वर्सेस यशोदा महाराज. हेमंतदा पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला मयूरजी पाटील यांचा संघ. कालच्या दिवसामधून JDR रायपाडा हा संघ मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ दाखवला, पण खास करून संघ मालक धबल पाटील, चिन्मय पाटील, श्रीनू आणि प्रेमराज मात्रे हे 3 संघमालक आपल्याला पाहायला मिळाले. टीम JDR रायपाडा ज्याने सर्व खेळाडू आणि सर्व ग्रामस्थ काल रायपाडाचे त्या ठिकाणी उपस्थित होते. गौतम मात्र तयार पुढचा बॉल घेऊन. रोनक साडी. रोनकनं मात्र बॉलला ड्राईव्ह केलं, सन्मान दिलात. प्रवीण भोईर यांच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 11. 1 गडाच्या मोबदल्यामध्ये. येणारे 25 बॉल अजून शिल्लक आहेत. रन करायचे आहेत 82. 82. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. पंच किशोर सर आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा स्वरूपाने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 12. लास्ट बॉल, शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावफलकावरती धावा झाल्या 12. गौतम मात्रे तयार. घनश्याम भोईरसाठी फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 1 2 3 4 5 6 7 8 थँक्यू. जसं पंचाने पॉज केलं होतं खास करून झाकीर सरने, त्यामुळे तो डिसिजन आम्ही थांबवलं होतं कारण षटकार आलाय. चला बॉल द्या. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 18 धावा. एक ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 18. येणारे 24 बॉलचा खेळ बाकी आहेत. धावा करायच्या 75. 75चं लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंच्याहत्तर धावेचं लक्ष मात्र मैदानावरती असणार आहेत येणारे 4 षटकांमध्ये. चला 24 बॉल मध्ये 75 धावेचं लक्ष आहे. पहिला बॉल अजयचा. पहिलाच बॉल अजयचा मात्र खेळून काढला. फटका 4 खेळला. गॅपमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आला त्या ठिकाणी.
हर्षद मात्रे फिल्डिंग चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. एक धाव येत आहेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. टीम यशोदा महाराज या संघाची आपण ही धावसंख्या पाहू शकतायत. रुद्राणी एंटरप्राइजेस वर्सेस यशोदा महाराज या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच. 23 बॉलमध्ये 74 धाब्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. अजय पाटील पुन्हा एकदा आपण परत राऊंड विकेटनं तयार होत आहेत. स्ट्राईक इनवरती घनश्याम भोईर. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. स्टंट अँड डिलिव्हर घनश्याम भोईर यांच्या बॅटमधून 6 धावा, सिक्सर. पंचवीस धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1.2 चेंडू धक्के संपल्यात. 22 बॉल मध्ये 68 धाब्यांचं लक्ष असेल. अजय समोर पुन्हा घनश्याम सोडून दिलाय. दबाव दडपण प्रेशर अगदी मैदानाच्या मध्ये दिसतोय. पंच व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन मात्र त्या ठिकाणी प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 26-26. अजून धावा करायच्या 67. येणारे बॉल शिल्लक आहे 22. 22 बॉल 67 धाब्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. अजय पाटील आतापर्यंत 2 बॉल फेकल्यात, 8 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या बाजूने घनश्याम भोईर 2 बॉल मध्ये आतापर्यंत 12. 600च्या स्ट्राईक रेटनं. ओ नो बॉल भीमर पंचाने घोषित केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. नो +4. एकूण धावा ऍड होतील 5. शिरगाव गावामध्ये गावागावामध्ये मान मिळतो या दादाला, मान मिळतो या दादाला. आगरी कॉमेडी व्हिडिओ वाला आमचा नितीन गावडे आला. आगरी कॉमेडी व्हिडिओ वाला आमचा आशिष भोईर आला. थँक्यू. आता आशिष भोईर आणि नितीन गावडे यांना आम्ही पुन्हा तेच सांगू. धनेश दादाने पण तेच सांगितलं. आम्ही सर्व तेच सांगतो, पुन्हा व्हिडिओ चालू करा. भरपूर ब्रेक घेतलेला आहेत कारण आगरी कॉमेडी किंग म्हणून आशिष दादा भोईर आणि नितीन दादा गावडे कोविड मध्ये जर हसण्याचं कोणी काम केलं असेल तर ते हे 2 व्यक्तिमत्व होते. ओ फुलटॉस बॉल पुन्हा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रदीप पाटील यांच्या स्वागतासाठी कश्मी 11चे मालक सिक्सर. धावफलकामध्ये धावा पाहिला तर 37 धावा. घनश्याम भोईर यांची जर बॅट बोलू लागली ना तर भल्या गोलंदाजांना मात्र मैदानाच्या आतमध्ये तो अगदी पाणी पाडू शकतो. ते चित्र दिसतं. 21 बॉल मध्ये 56 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 37 ला 1 विकेट, 1.3 चेंडू, जवळजवळ 9 चेंडू मध्ये 37 धावा. आणि घनश्याम भोईरचा विचार केला तर 4 बॉल मध्ये 22. आक्रमक अंदाजामध्ये सध्या मैदानावरती तो बॅटिंग करतोय आणि जी बॅटिंग त्यानं सुरुवात केलंय ना ती अगदी पाहण्यासारखी आहे. आता यशोदा महाराजच्या ढगांमधून आवाज येऊ लागला. टाळ्यांचा गजर होतोय घनश्याम भोईरच्या बॅटिंगसाठी. परंतु अजयला कमबॅक करायचा आहे. पुन्हा एकदा आणखीन एक स्ट्रोक. खूप चांगल्या पद्धतीने मात्र फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 4 चौकार. ए आयटम भेटली सटाक पटाक आणलाय 3 मला अटॅक. आयटम भेटली सटाक पटाक आणलाय 3 मला अटॅक. जानू दिल तुमको ही देंगे तुमको पाकर ही मानेंगे. आमच्या बाजूला कोकणचा टायगरही बसलेला आहे जयेश पाटील. 1.4 चेंडू धक्के संपला. 41 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे 20 बॉल रन करायच्यात 52. पुन्हा एकदा एक चांगला बॉल मात्र मैदानावरती टाकलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल 19 बॉल मध्ये रन करायच्यात 52. करण्याचा प्रयत्न. बॅटची एज पाठीमागे विशालला घेतला झेल. घनश्याम भोईरची मोठी विकेट, प्राइजलेस विकेट यशोदा महाराज टीमनं गमावल्यात. 2 ओव्हर नंतर 41 ला 2 विकेट. ए पंजाबी ड्रेस तुझ्या अंगामंदी भरलीस माझे मनामंदी. अग झुमका पोरी तुझे कानामंदी बिंदिया तुझे केसामंदी.
भले श्यामनं काम थोडंसं कमी अर्ध केलंय, पण अर्ध काम तुम्हाला करून दिले, कारण 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाबलकावरती 41, 41 धावा धाबलकावरती. 18 चेंडूचा खेळ आहे. 52 धावांची आवश्यकता मैदानावरती जिंकण्यासाठी. आणि असा धनंजय आपण चर्चा करतो ना, दुपारच्या 17 नंतर हे शिरगाव प्रीमियर लीगचं जे मैदान आहे ना, अगदी धावांचा पाऊस पडतो. याही सामन्यामध्ये अजूनही मॅच दोलायमान आहे. अजून सांगू शकत नाहीये, प्रेडिक्ट करू शकत नाहीयेत, कारण जो फलंदाज आता मैदानावरती आला ना, एका बाजूला रोनक आहे, पण सिद्धार्थची खेळी मागच्या मॅचमध्ये आपण पाहिले, तो आता आलाय मैदानावरती. यस, 18 बॉलमध्ये 52 धावांची गरज आहे. कशा प्रकारे सिद्धार्थ बॅटिंग करेल, कारण त्याने मागच्या मॅचमध्ये ती साकारलेली इनिंग खूप महत्वाची राहिली होती, खास करून टीम यशोदा महाराजा संघासाठी. आणि आता पुन्हा एकदा तो मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. कशा प्रकारे खेळ करेल याच्यावरती चर्चा, विचार विनिमय सध्या मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. पाहूयात, गोलंदाज तयार झाले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत. पहिला बॉल गौतमचा, लोअर फुल टच बॉल, पंचाने नो बॉल घोषित केलाय. बॉल पाठीमागे चाललाय, धनंजयला बीट केलाय आणि सरळ चेंडू मात्र निघून गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार +1 आणि अशा पद्धतीने गोलंदाजी करणार तर कदाचित 92 धावा केल्यात ना, त्या 93 धावांचा पाठलाग देखील होऊ शकेल. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दमता, हमारी कश्ती वही डूबी जहाँ पानी कमता. तर भाई जब पाणी कमता तो कश्ती गई कहाँ से, खेली कटून, तेही विचार करण्यासारखं आहे. फुल टॉस बॉल, फटका खेळायचा, रुकावरच्या डोक्यावर नक्षत्ररक्षक आहे, दूरवरती येण्याचा प्रयत्न, प्रेड होता त्याच्यामुळे त्याची म्हणजे हा मॅच आहे ना, हा ब्लॉकबस्टरवाला मॅच आहे, हा डिशूम वाला मॅच आहे. फायटिंग त्या साईडला झालंय, फायटिंग या साईडला देखील आहे. हिरो तिथे देखील होते, हिरो इथे देखील आहेत, त्यामुळे डिशूम दोन्ही बाजूला होणार. आणि धापलकावरती धावा पाहिला तर 47. तुम्ही 2 षटकांमध्ये म्हणजे जवळपास 13 बॉलमध्ये पहिल्या 47 धावा बनवल्यात. आता 17 बॉलमध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा जवळपास 46 करायचे आहेत. अर्ध्यापेक्षा तुम्ही जास्त धावा केल्यात, 47 केल्यात. आता त्यापेक्षाही थोड्या कमी 46 करायचे आहेत आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे 17 बॉल आहेत. एका बाजूनं रोनकचं मैदानावरती थांबणं आणि सिद्धार्थचं मैदानावरती राहणं आणि त्याच वेळी गौतमला गोलंदाजीवरती घेऊन येणं, ह्या सर्व काही गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. हा ट्रायंगल आहे म्हणजे हा त्रिकोण तयार झालाय. असा वर्ल्डमध्ये बघितलं तर बर्मुला ट्रायंगल आहे, तिथे गेल्यानंतर बोटी बुडतात. त्याच्यामुळे हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगलवाला खेळ आहे. कोण सक्सेस ठरणार, गौतम उत्तम करणार, सर्वोत्तम देणार, की दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ जो विश्वास ठेवला ना टीमनं, तो सार्थ सिद्धार्थ ठरवणार आहे. सिद्धार्थ रोनक ही जोडी मैदानावरती आहे. मॅच अजूनही रफ अँड टफ आहे. रफ अँड टफ वाला मॅच आहे. गोलंदाज तयार झाला, पुढे गौतम मात्रे, ओद विकेट. फटका खेळला, ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत मेहुल फील्ड करेल अक्षय पाटील, सँडी बॅकअप देतील, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 48 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 45 धाव्याची गरज आहे. येणारे 16 बॉल बाकी आहेत. 16 बॉलमध्ये 45 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. 16 चेंडू 45 धावांची आवश्यकता. याचा दुसरा अर्थ आहे 16 चेंडूपैकी 6 चेंडू तुम्हाला मोठे फटके खेळायचे. 6 चांगली गोलंदाजी संधी देत नाही. गौतमला माहिती आहे इथे फक्त उत्तम नाही सर्वोत्तम द्यायचं आहे. गुड दिलं, बेटर दिलं आणि आता बेस्ट द्यायचं आहे. बेस्ट गोलंदाजी. 3 बॉलचा जुनी खेळ बाकी. 48 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आदरणीय राजूदादा भोईर यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. त्यांचं आपण स्वागत करूयात. योगेश पाटील साहेब यांचंही आगमन होत आहेत. त्यांच्या जोडीने आदरणीय भीमसेन दादा यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. हितेजी पाटील यांचंही आगमन होतात आणि नरेंद्र पाटील साहेब यांचंही आगमन होतं. या सर्व सन्मान्य अतिथी मान्यवरांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. 40+ सर्व हे लेजेंडरी खेळाडू आहेत, ते सध्या आपल्या मुख्य मंचावरती येत आहेत. षटकार आलायत आणि मान्यवरांचं स्वागत हे 6 धावेने होत असताना धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 54. तुकाराम सर 14-39 मॅच आहेत. हा मॅच शेवटपर्यंत जाणार आहे. चला शेवटपर्यंत कोण नेणार, कोण घेऊन जाणार, शेवटपर्यंत जाणार मॅच. फटका खेळला जरूर, क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली, दूर राहिले लांब राहिले, चेंडू गेला 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. प्रेमावर वरील रे तुझं आता मन भरलं रे तुझं, प्रेमावर वरील रे तुझं आता मन भरलं रे तुझं. गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणतो गद्दार मला.
चेंडू 13 बॉल मध्ये 35 धावेची गरज 58 धावा धावफलकावरती ब्लॉकबस्टर वाला मॅच सुरू आहेत एका बाजूने रुद्र आणि दुसऱ्या बाजूने यशोदा महाराज कोण जिंकणार मयूरजी पाटील की हेमंतदा पाटील संघ मालक पाहूयात हलक्या हलक्या चेंडूला मात्र फक्त आपण पर्यंत ढकलून देण्याचा प्रयत्न करण्यात आला सिंगल घेतलाय रोनकनं आपल्याकडे स्ट्राईक राखून ठेवण्याचा प्रयत्न केलाय 59 धावा धावफलकावरती लगावल्यात 12 बॉल मध्ये 34 धावेची गरज आहे वर चढवायला मॅच आहेत कधी हा मॅच रुद्राणीच्या बाजूने जातोय कधी हा मॅच यशोदा महाराजच्या बाजूने जात आहेत आता गेम प्लॅनिंग मैदानाच्या मध्ये आखली जाईल तोपर्यंत आपण जाऊया डीज ऑपरेटर धनेश दत्ता यांच्या दिशेने ऐकत संगीत शिवाय जगाया लावेल तुला माया तो घाल दिली माया मजबूर केला मला तुझ्या शिवाय जगाया मला सांगा या ठिकाणी प्रेम कुणी कुणी केले सगळ्यांनी केले सगळ्यांनी केले बरं प्रेमात धोका कोणाकोणाला मिळाले सगळ्यांना भेटलंय का जसं गाणं खास लागलंय ना खास करून वरती बोट काही जणांनी स्टेजवरती बोट पण वरती केल्यात चला उल्लेख देखील झाला होता आणि गंमत आहे म्हणजे धनंजय देखील त्या वयामध्ये आहे त्याच्यामुळे सांगतोय प्रेमाची सुरुवात त्या कॉफी शॉप मध्ये होतोय आणि त्याचा एंड वाईन शॉप मध्ये होतो नेहमीच सुरुवात त्याची कॉफी शॉप मध्ये होते आणि त्याचा एंड वाईन शॉप मध्ये होतो त्यामुळे त्याच्या वाटेला जायचं नाही जायचं हे तुम्ही ठरवायचंय 1 2 3 4 12-34 1 2 3 4 मारायचे आहेत अनुभवी गोलंदाज तुम्ही म्हटलं 40 प्लसचा संघातले खेळाडू आले आहेत आणि गोलंदाज देखील आहेत 40 प्लस आहे प्रवीण त्यांचं नाव आहे प्रवीण पाटील प्रवीण भोईर माफ करा प्रवीण भोईर 12-34 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे प्रेम असतं तुमचं आमचं सर्वांचं सेम असतं तसं आता गेम पण तसा आहे सेम टू सेम अगदी सेम टू सेम पहिला चेंडू सेम टू सेम मॅच पण सेम टू सेम समोर 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 षटकार माझ्याकडे तुला जीता था जिसके लिए जिसके लिए थैंक यू मैं भाई बिल्कुल गम के आंसू की तरफ आए हैं अब ये जीता था जिसके लिए या पीता था जिसके लिए ते पण आहे पहिल्या चेंडूवरती षटकार षटकाराला मॅच समीकरण बदललंय 11 बॉल मध्ये 28 धावेची गरज प्रवीण भोईर एका बाजूने दुसऱ्या बाजूने रोनक मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत या षटकारानुसार पुन्हा एकदा मॅचची कहाणी बदललेली आहे रोनकनं 9 चेंडूमध्ये 24 धावा केल्या आहेत स्ट्राईक रेट 266 चा स्ट्राईक रेट आहे 2 सिक्सर 2 चौकार हे त्याच्या बॅटमधून आले आहेत प्रवीण भोईरला देखील आपला सर्वाधिक बेस दाखवावा लागेल 11 मध्ये 28 धावेची गरज पुढचा बॉल आणखीन एक फटका मैदानाच्या मध्ये सजवलाय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार दे दनादन सिक्सर अहो कोर्टात गेला खटला माझा वकील पेटून उठला अहो कोर्टात गेलाय खटला चांगला वकील जाऊन गाठला माझा वकील पेटून उठला माझा वकील पेटून उठला जे साहेबांना विषयी पटला ना भाई माझा जन्म दुनिया सुटला जे साहेबांना तिथे तर जेलमध्ये सुटला होता पण मध्ये केस तोडीची फसली आहे पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार धावफलकावर देखील नजर टाकूया 10 चेंडूचा खेळ आहे 22 धावांची आवश्यकता आहे 10-22 चा खेळ आहे 6-6 आज प्रजासत्ताक दिन आहे देशासाठी आपल्या सर्वांसाठी महत्वाचा दिन आहे प्रेमाचा उल्लेख केलाय अरे तैरना है तो समुद्र में तैरिए नदी नाले में क्या रखा है और प्यार करना है तो देश से कीजिए बेवफा में क्या रखा है त्याच्यामुळे देशाची प्रेम करायचं आहे 2 षटकार ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण मॅच अजून रफ अँड टफ आहे गाणं लावलं होतं जजने तिथे बेल दिली होती पण आता बाबा बेल नाही खेळ बिघडलाय बिघडलाय 9 बॉल 9 मध्ये करायचे आहेत
21. 21 धावेची गरज. 9 चेंडू दखल मैदानाच्या मध्ये बाकी आहे. 72. बऱ्याच जणांनी अगदी भाकीत केलं होतं की हा मॅच थोडी मोठी धावसंख्या झालाय बाबा. काही जणांनी सांगितलं होतं की धावसंख्या पूर्ण होणार नाही, परंतु मैदानाच्या मध्ये यशोदा महाराज संघानं सांगितलंय की स्वतःवरती विश्वास, मैदानाच्या मध्ये सामर्थ्य आणि जिद्द तुमच्या मनामध्ये असेल ना, तर क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकता. चांगला बॉल बॅटला लागलाय का? त्या ठिकाणी अपील तर केली विशालने, परंतु पंचांचा बोट हवेमध्ये हो त्या ठिकाणी बॅटला लागला होता आणि त्या गोष्टी पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. सिद्धार्थ गावडे बॅट टू डी टगआउट. आमचा मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली, मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली. अर्जांची पोचपावती आमच्या बाईने जागेवर दाबून ठेवली. त्यांची पोचपावती आमच्या बाईने. काय गाणं लावलंय? न मैं गिरा न मेरे अरमान गिरे, न मैं गिरा न मेरे अरमान गिरे. भाई हमको गिराने के चक्कर में कई सारे लोग गिर गए. असंही होतं कधी कधी. आता मॅच मध्ये मजा आहे. 8 चेंडू 21 धावा. धनंजय चांगला उल्लेख तुम्ही केलाय. अशा वेळेला जिद्द, धाडस, धैर्य तुम्हाला दाखवायचं आहे. आणि टीम काय माहिती का भाई, जीतने का मजा तब आता है जब सब लोग आपकी हार का इंतजार करते. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण बघताय बाबा हे हरणार, हे हरणार. जीतने का मजा तब आता है जब सब लोग आपकी हार का इंतजार करते. 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. हे महत्वाचे 2 चेंडू आहेत. 2 गेंदे शेष, दोनों के लिए विशेष. ही SPL आहे, स्पेशल आहे, शिरगाव प्रीमियर लीग आहे, प्रत्येकासाठी खास आहे. 8 बॉलचा खेळ, धावा करायच्या त्या. 21-21. 8-21 ची गरज. पहिल्या 2 बॉलवरती फलंदाजाच्या नावावरती पहिले 2 बॉल होते, परंतु त्याच्यानंतर प्रवीण भोईर मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करताना विकेट मिळवून दिली. सिंगल त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेशन झाले आणि त्याच्यानंतर विकेट आल्यात. आता वेळ घेतला जातोय. जसं तुकाराम सर आपण नेहमी म्हणत असतो की वेळ इथे कोण घेत आहेत, चांगला खेळ रंगताना तुम्ही वेळ का घेतायत, हाही प्रश्न मैदानाच्या मध्ये विचारला जातोय. बघा वेळेचा खेळ वेगळा आहे, वेळेचा खेळ वेगळा आहे. टीम वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. असं चलबिचल करू नका. वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे, नाही तर मग वेळ ठरवेल आता तुमचं काय करायचं आहे. समय पे तय करो आपको क्या करना है, वरना आप समय तय करेगा आपका क्या करना है. 8 चेंडू 21 धावा. महत्वाचा मॅच आहे, महत्वाचा चेंडू. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतील. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, प्रथमेशचा फटका केलाय. चेंडू बॉन्ड लाईनच्या. ओ फिल्डिंग जरूर झाले, फिल्डिंग जरूर झाले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या आहेत. उंचीचा फायदा उचललाय. इथे अजय होते, अजयनं अगदी 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 स्वतःला झोकून दिलं उंच. त्यामुळे शाळेमध्ये जाताना पिटीचा तास असला का दांडी मारायची नाही. शिकवतात सर, उंच उडी, लांब उडी. या उंच उडीचा फायदा असा होतो. 2 रन, 7 चेंडू, 19 ची आवश्यकता. 19-20 वाला मुकाबला आहे. 7-19 वाला मॅच आहे. सुंदर झेप त्या ठिकाणी अजय पाटीलच्या माध्यमातून घेत असताना आपण पाहिलेले आहेत. लास्ट बॉल हाताळण्यासाठी प्रवीण भोईर तयार. या षटकामध्ये प्रवीण भोईर यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलाय. स्ट्राईकला प्रथमेश भोईर. फटका खेळलाय, पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. समोरच्या दिशेने मात्र फटका भिरकावला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? फैकी त्या ठिकाणी बॉल हातामध्ये आलेला नाही. 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. मिस्टेक घडल्यात. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 76, 76 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 6 बॉल 17 धावेची गरज. मॅच रंगलायत. यशोदा महाराज वर्सेस रुद्रान एंटरप्राइजेस. या आपण डीजे कडे जाऊयात, एक संगीत घेऊया आणि येऊयात. 6-17 गेला वाया नाही गेला, तो साऱ्यांना पुरून उरला, तो साऱ्यांना पुरून उरला. अरे आमच्या जोडीनं घाटावर आयटन केलंय उरला, आमच्या जोडीनं घाटावर आयटन केलंय उरला. थँक्यू. काय मॅच झालाय, काय मॅच झालाय. अगदी काही जणांना खाली बसलेले होते. काहीकांचा कार्यक्रम त्यांनी बाजूला ठेवलाय. सकाळपासून कार्यक्रम चालू होता, प्रोग्राम बनला होता, पण प्रोग्राम थोडासा बाजूला ठेवलाय. कारण आता कार्यक्रम रंगामध्ये आलाय, रंगामध्ये आलाय. मैदानावरती थोडंसं पाणी गेलं होतं, पाण्याच्या तोडला मेसेज गेलाय. पाणी का डेंटॉनिक ते बघणार आहोत. 6 चेंडूचा खेळ आहे. 6 चेंडू मध्ये 17 करायचे. 17 आहे तो बाई खतरा आहे. खतरा कोणासाठी असणार आहे? खतरा, धोका. आपण जेव्हा फाटकावरती जातो ना, तेव्हा फाटकावरती वरती लिहिलेलं असते खतरा, धोका. पुढे 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 जपून पाऊल टाक, पुढे धोका आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी धनंजय आपल्या टीमला जय विजय साकारून देईल का? अजय त्याच्या जवळ गेले होते, धनंजय गेले होते, अक्षय गेले होते. सर्वांमध्ये आहे. अजय, अक्षय, धनंजय
विजय. बघूया काय घडेल काय बिघडेल. 6 बॉल 17. 6 बॉलमध्ये 17 धावेची गरज आहे. 76 धावा फलकावरती आतापर्यंत झाल्यात. आता पाठीमागे काय झालं ते विसरायचं. मैदानावरती तुम्हाला काय करायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 17 धावा कशा डिपेंड करता येतील याच्यासाठी रुद्राणीला प्रयत्न करायचे आहेत. 6 बॉलमध्ये 17 धावा कशा प्रकारे बनवता येतील याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मैदानावरती यशोदा महाराजा संघाला प्रयत्न सुरू झालेले आहेत. धनंजय भोईरच्या हातामध्ये बॉल दिलाय. पहिला बॉल हाताळण्यासाठी तो तयार झालाय. स्ट्राईक एंडला रोनक. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर हाताळण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेसाठी तिथे पूर्ण होईल का दुसरी धाव. हो, हातामधून बॉल निसटला आणि अगदी गोलंदाजाच्या बाजूलाच बरोबर ह्या 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. तुकाराम सर, आता या ठिकाणी तुम्हाला मैदानाच्या मध्ये प्लॅनिंग सर्व काही गोष्टी अगदी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. काय मॅच झाला काय मॅच झाला. अगदी नशिबाचा काटा कोणत्या दिशेला जाणार आहे. कोण जिंकणार आहे. कोण विजय होणार आहे. अब लकी तुम्ही जर सांगितलं मागे काय घडलं ते विसरा. जो मिल गया उसको खोया नहीं करते, जो हो गया उसको सोचा नहीं करते. हासिल उन्हीं को होती है कामयाबी दोस्तों, जो वक्त और हालत पे रोया नहीं करते. परिस्थिती कशी असू द्या. परिस्थिती थोडीशी गंभीर आम्ही खंबीर राहायचं आहे. प्रथमेश सांगतोय व्हाईट बॉलचा इशारा होतोय. धावणार, पळणार, पडणार पण नाही थांबणार. झुकेगा नाही रुकेगा नाही. मॅच रंगामध्ये आहे. आणि असंच एक वेळा प्रथमेचा व्हिडिओ या मैदानाचा व्हायरल झाला होता. त्यानं तो पाठीमागे फटका मारला होता. तोही व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होता. 5 बॉलमध्ये 14 धावेची गरज. गोलंदाज तयार झाला पुन्हा एकदा धनंजय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर मिस्टर रोनक. लोअर फुल टच बॉलला फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. कडक सिक्सर. शिरगाव गावच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर. शिरगाव गावच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर. अन यशवदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. नक्कीच ग्रामदेवताचा एक सुंदर असं गाणं आपण ऐकले आहेत. आणि प्रत्येक जण म्हणजे अशा वेळेला देवाचा धावा करतात. देवाचा धावा बघूया देव कोणाला पावतोय, कोणाच्या हाकेला धावतोय. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. 4 दुने 8. एक मराठी नाटक आलं होतं 2 दुने 4 आणि आता करायचे 4 दुने 8 आहे. दोन्ही खेळाडूंची गाठ पडले, संघाची गाठ पडले. 4 चेंडू 8, 2 संघांची पडले गाठ. आणि काय वर्णावा शिरगाव प्रीमियर लीगचा थाट रंगलाय. सध्या सर्व काही रेडी आहे. शिरगाव प्रीमियर लीगचा 2026चा थाट रंगलाय. 26 जानेवारी आजचा प्रजासत्ताक दिनाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 8 धावेची गरज. पुढचा बॉल फटका खेळलाय. समोर आलाय षटकार. 6. वा काय बॅटिंग मैदानाच्या मध्ये रोनक करतायत. रोनक त्यांना पूर्ण उरलाय. बरोबर गाणं लावलंय. पण काय तर माणसाचा स्वभाव असतो. सर्व काही सुरळीत चाललं ना का देवाला लांबून हात जोडायचे आणि जरा काय कमी पडलं का देवळात जाऊन नारळ फोडायचे. बाकीच्या वेळेला 5 हाताचा नमस्कार असतो. बाबा ठीक चाललंय. आणि जरा काय कमी पडलं का नारळ फोडवायचे. रौनक तसा आहे. पण रौनक बिलकुल आपने रौनक लाई आहे. 3 मध्ये 2 करायचे आहेत. अर्धशतकासाठी 5 पाहिजे. ड्राईव्ह केला चेंडू चालला बाउंड्री जवळ. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळल्यात आणि दुसरी धाव देखील यशोदा महाराज. टीम विजयी. ओहो, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलाय आणि यशोदा महाराजा संघानं रुद्राणी एंटरप्राइजेस या संघाला पराभवाच्या छायेमध्ये पाठवलाय. म्हणून म्हणतात ना क्रिकेटमध्ये कधी मोठी धावसंख्या असली की हस्तांदोलन. रुद्राणी यशोदा महाराज लाईन मध्ये जायचं. चला हस्तांदोलन करा. कारण बाकी काही गोष्टी घडणार आहेत परंतु मॅच आपण चांगले खेळलात. क्रिकेटमध्ये हार जीत होत राहणार परंतु तुमची खेळाडू वृत्ती बाकीच्या सर्व काही गोष्टी तुमच्या दाखवणार आहेत. तुम्ही एक चांगले खेळाडू आहेत त्यामुळे हस्तांदोलन करणं गरजेचं आहे. यशोदा महाराज संघाचे सर्व आपले ग्रामस्थ खुश आहेत त्या ठिकाणी आणि अभिनंदन करतात सर्व खेळाडूंचं. रोनकची 3 इनिंग. रोनकला काही पारितोषिक देखील त्या ठिकाणी काही शुभेच्छा देखील दिल्या जात आहेत.
आणि हेमंतदादा पाटील यांच्याकडून रोनकच्या या खेळीसाठी 500 रुपयाचं प्राइज आमच्यापर्यंत जमा झालेले आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या मध्ये करण्यात आलेला आहे. दिनकर मामा यांच्याकडून देखील 500 रुपयाचं प्राइज रोनक यांच्या या खेळीसाठी. चला कॅप्टन या यशोदा महाराज आणि 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहेत. 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन्स्ट यशोदा महाराज. आदरणीय चारुदत्त सापणे साहेब यांचंही आगमन होताना पाहायला मिळतात आमच्या अमूल डेअरीचे. हा नाही नाही पुढचं नाही सांगितलं कारण अमूल डेअरी म्हटलं का चारुदत्त सापणे साहेबांचं नाव येतच पण अजून ती भेटवस्तू ते घेऊनच येतात. चला टॉस करूयात. 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस आणि यशोदा महाराज या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तो खेळला, तो लढला, त्याने धावा बनवल्या. त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर रोनक लक्ष्मण पाटील. रोनक पाटील ठरतात त्या मॅचची. रोनक यायचे आहेत. आदरणीय राजूदादा भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि रोनक लक्ष्मण पाटील चला रोनकला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आदरणीय राजूदादा भोईर यांच्या शुभ हस्ते. आता काही जणांनी सांगितलं होतं, मयूरने सांगितलं होतं, जतीने सांगितलं होतं की रन होणार नाही, पण मी म्हटलं होतं की रोनक आहे रोनकनं रन केल्यात आणि रोनकला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो दिला जातोय. राजूदादा भोईर यांच्या शुभ हस्ते हे 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे तेही दिलं जात आहेत. आदरणीय हेमंतदादा पाटील टीमचे संघमालक त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज. गौतम मात्रे 500 रुपयाचं प्राइज घेण्यासाठी गौतम आपण पण यायचं आहेत. टॉस केलं जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन असतील विनायक एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने पवन घरत. टॉस केला जाईल. हेड आणि टेल. पवन कॉल करेल. पवन हेड म्हटलाय आणि हेड आलाय. टॉस जिंकलाय महालक्ष्मी. 6552 महालक्ष्मी एंटरप्राइजेस. पवन काय डिसिजन असणार आहेत? खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जास्त वेळ न घेता लगेच फिल्डिंग लावून घ्या. गौतम मात्रे 500 रुपयाचं प्राइज घेण्यासाठी यायचं. गौतम मात्रेंना विनंती आहे आपण 500 रुपयाचं प्राइज घेण्यासाठी यायचं आहेत. मॅचला सुरुवात होईल. अटीतटीची मॅच आहेत कारण इथून जिंकणारा संघ आहे तो फायनलची मेगा फायनलची मॅच खेळण्यासाठी JDR रायपडा अर्थातच जय दुर्गा रायपडा या संघाला 2 हात करणार आहेत. तो कुठला संघ असेल याची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये करण्यासाठी तुकाराम मंगेला सर जॉईन असणार आहेत. एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा त्या डिबेन सोबत आपण जोडले जाऊयात. शिरगाव प्रीमियर लीग पर्व 5. कब तक चुप बैठे अब तो कुछ